नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन विषय अर्थात MCQचा हा चौथा भाग ज्यामध्ये नवीन MCQज घेण्यात आलेले आहे. हा चौथा पार्ट देताना अत्यंत आनंद होत आहे की तुम्ही 3 पार्ट जे आहेत स्कूल अँड इन्क्लुझिव्ह स्कूलचे त्या संदर्भात तुम्ही सर्वांनी योग्य प्रकारे दाद दिली आहे. येणारे काही MCQसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. मात्र तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, अशा सर्वांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की बेल आयकॉनसुद्धा ऑन करणं आवश्यक आहे. कृपया ही एक विनंती लक्षात असू द्या, जर व्हिडिओ दरम्यान जर एखादी जाहिरात येत असेल तर कृपया ती जाहिरात स्किप करू नका आणि आमच्या या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. येणाऱ्या युनिव्हर्सिटी एक्झामसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. चला तर अधिक वेळ न घेता आपण या व्हिडिओमध्ये नवीन MCQज कोणकोणत्या दिलेल्या आहेत त्याची माहिती घेऊया. यामध्ये पहिला प्रश्न यामध्ये दिलेला आहे, विविध समायोजनेद्वारे संधी प्राप्त केली जाते. द प्रोव्हाइड्स अन ऑपॉर्च्युनिटी थ्रू व्हेरियस ॲडजस्टमेंट अँड ॲडप्टेशन. तर याचे 4 पर्याय दिलेले आहेत. चॅरिटी प्रतिमान, मानवाधिकार प्रतिमान, कार्यात्मक प्रतिमान आणि सामाजिक प्रतिमान. तर या 4ही पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची आहे. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतील त्यांनीसुद्धा मौन वाचन करणं यासाठी आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला जे प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते या ठिकाणी कळू शकतं. तर पहिल्या क्रमांकाचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे क. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, डॅशमध्ये अपंगत्व असणाऱ्या लोकांना समाजात सुरक्षित राहण्याचे कायदेशीर अधिकार देण्यात आले आहे. अर्थात ते अधिकार सामाजिक समावेश आहे का, कायदेशीर समावेश आहे का, किंवा शैक्षणिक समावेश आहे का, किंवा मानवतावादी समावेश आहे का. तर याचं योग्य जे उत्तर दिलेलं आहे ते ब असं दिलेलं आहे. कायदेशीर समायोजन जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढीलपैकी कोणते बुद्धिमान मुलांचे लक्षण नाही असं विचारलेलं आहे. जे स्वतःला नवीन वातावरणात समायोजित करू शकतो, जे स्वतःला नवीन वातावरण समायोजित करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एकच एक प्रश्न झालेला आहे, मात्र त्याचं इंग्लिशमध्ये थोडंसं वेगळा जो आहे त्याचा त्या ठिकाणी अर्थ वेगळा दिलेला आहे. ज्यामध्ये लांब निबंध फार लवकर द्रुतगतीने पाठांतराची क्षमता आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर ज्यामध्ये असंकलित आणि योग्यरित्या संवाद साधण्याची क्षमता आहे. तर प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे क. ज्यामध्ये लांब निबंध फार लवकर द्रुत गतीने पाठांतराची क्षमता आहे असं या ठिकाणी लक्षण नाही. जर बुद्धिमान विद्यार्थी असेल तर तो आकलनावर भर देऊ शकतो असं त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक क जे आहे हे लक्षण नाही. प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढील कोणत्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढते. शालेय जीवनाच्या सुरुवातीपासून कर्तृत्वाच्या उद्दिष्टांवर भर, परीक्षेतील चांगल्या गुणांसाठी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, त्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाच्या व्यावहारिक मूल्यांसाठी शिकणे आणि प्रत्येक शिकणाऱ्यांनी अंतर्भूत प्रतिभेचे पालनपोषण व प्रश्न विचारण्याची संधी प्राप्त करणे किंवा प्रदान करणे. या अर्थाने हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. तर 4ही ऑप्शनचा आपल्याला काळजीपूर्वक विचार करून अर्थ त्या ठिकाणी लावायचा आहे. आणि याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4चं हे ड दिलेलं आहे की प्रत्येक शिकणाऱ्याच्या अंतर्भूत प्रतिभेचे पालनपोषण व प्रश्न विचारण्याची संधी प्रदान करणे हे या सृजनशीलता यातून वाढते असं या ठिकाणी उत्तर जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, डिस्लेक्सियाची हा जो आजार आहे याशी संबंधित आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मानसिक समस्या, गणितीय समस्या, वाचन समस्या वरील पर्याय नाही. तर प्रश्न क्रमांक 5चं जे उत्तर आहे ते आहे वाचन समस्या. रीडिंग डिसऑर्डरशी संबंधित डिस्लेक्सिया हा जो आजार आहे तो या संबंधित आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, विशेष शिक्षणाचे अभ्यासक्रम यांच्यामार्फत नियंत्रित होतात. भारताची विशेष शिक्षण परिषद, भारतीय पुनर्वसन परिषद, त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद आणि मेडिकल काउन्सिलिंग ऑफ इंडिया. तर या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्यायाची या ठिकाणी निवड करायची आहे. आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब असं दिलेलं आहे, भारतीय पुनर्वसन परिषद अर्थात रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणती विशेष गरज असलेले मुले नाही. हळू अध्ययनार्थी हे आहेत का, अक्षमता असणारे हे आहेत का, किंवा सामान्य आहेत का, किंवा प्रज्ञावान आहेत का. तर प्रश्न क्रमांक 7चं जे उत्तर आहे ते क असं दिलेलं आहे. सामान्य अर्थात नॉर्मल लर्नर ही काही विशेष गरजा असणारी मुले या ठिकाणी नाही. प्रश्न क्रमांक 8 आहे,
पुढीलपैकी कोणते समावेशक शिक्षणाचे तत्व आहे या अनुषंगाने विचारलेलं आहे, तत्व म्हणून विचारलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे हे आहे का, भिन्न ओळख प्रदान करणे हे आहे का, किंवा पूर्वग्रह दूषितता टाळणे हे आहे का, किंवा पर्याय क्रमांक अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 8चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं दिलेलं आहे की पर्याय क्रमांक अ, त्यानंतर ब आणि क हे तीनही पर्याय जे आहेत ते या ठिकाणी बरोबर दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, ज्या विद्यार्थ्याला क्रमांक चुकीचे वाचले आहेत याचा अर्थ त्याला खालील प्रकारची अक्षमता आहे. म्हणजे जर एखादा विद्यार्थी चुकीचा क्रमांक जर वाचत असेल तर त्याचा अर्थ काय निघतो, आणि खाली ज्या दिलेल्या आहेत तर त्या मेडिकल टर्म्समध्ये आहेत. मेडिकलमध्ये सुद्धा इंग्रजीमध्येच त्यांना हा शब्दप्रयोग केलेला आहे. ग्राफिका म्हटलेला आहे का, किंवा डिस्लेक्सिया म्हटलेला आहे का, किंवा डिस्प्रॅक्झिया म्हटलेला आहे का, किंवा डिस्कॅल्क्युलिया असा शब्दप्रयोग केलेला आहे का. तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, ब असं दिलेलं आहे. डिस्लेक्सिया हे याशी संबंधित आहे, कारण वाचन त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, शाळा ही एक संस्था आहे, त्याचे कार्य. स्कूल इज अन इन्स्टिट्यूशन विच इज द फंक्शन ऑफ. धार्मिक आधारावर स्तरीकरण आहे का, आर्थिक वर्गाच्या आधारे स्तरीकरण आहे का, सामाजिक अंतर आहे की सामाजिकरण आहे. तर शाळा ही संस्था म्हटल्यानंतर अनेक प्रकारचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत असतात. अर्थात समाजाचा खूप मोठा समूह हा वर्गामध्ये असतो. त्यामुळे याचं उत्तरसुद्धा जे येईल विद्यार्थी मित्रांनो ते सामाजिकरण असं असेल. म्हणून पर्याय क्रमांक ड जे आहे ते या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, जर एखादा विद्यार्थी सतत ब्लॅकबोर्डच्या कामादरम्यान डोळे चोळत असेल आणि लक्ष देणारी असेल तर ही गोष्ट लक्ष देणारी असेल तर याचा समस्या काय आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. समायोजन क्षमता आहे का, न ऐकू येण्याची क्षमता आहे का, न दिसण्याची क्षमता आहे का, किंवा पर्याय अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 11चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे न दिसण्याची क्षमता, अर्थात व्हिज्युअल प्रॉब्लेम ही समस्या त्या ठिकाणी येत असते. म्हणून याचं उत्तर जे आहे क असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, शिक्षणाची राष्ट्रीय संस्था कोणत्या शहरामध्ये आहे. कलकत्ता, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई. तर यापैकी याचं उत्तर जे आहे 12 क्रमांकाचं ते दिलेलं आहे क असं दिलेलं आहे, अर्थात दिल्ली या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, जेव्हा विद्यार्थी कल्पना आणि सूचना ऐकून त्यांना ऐकण्यास प्राधान्य देतात तेव्हा ते कोणते शिक्षण शैलीचे अनुकरण करतात. श्रवण विषयक आहे का, दृश्यता विषय आहेत का, किंवा किनाएस्थेटिक टॅक्टाईल या पद्धतीचं ते आहे का, कारण ही एक कन्सेप्ट आहे. आणि पर्याय अ ब क बरोबर, रीड अँड राईट या ठिकाणी हे म्हटलेलं आहे, परंतु त्याच्याऐवजी पर्याय क्रमांक अ ब क जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 13 जे आहे त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो श्रवण विषयक अर्थात ऑडिटरी. प्रश्न क्रमांक 14 आहे, व्यापक मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रमाच्या विकास आणि अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कोण बजावतं, तर फिजिओथेरपिस्ट आहे का, स्पीच थेरपिस्ट आहे का, सल्लागार आहे का, किंवा व्यावसायिक थेरपिस्ट आहे का. तर प्रश्न क्रमांक 14 जे आहे त्याचं उत्तर क असं आहे, सल्लागार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, विशेष शिक्षक शिक्षणाची भूमिका ही कोणती आहे. शिक्षकाच्या भूमिकेचे मॉडेल हे आहे का, शिक्षकांची नवीन पिढी तयार करणे हे आहे का, किंवा शिक्षणासाठी विविध दृष्टिकोनाचा वापर करणे हे आहे का, किंवा पर्याय क्रमांक अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 15चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं दिलेलं आहे. पर्याय अ ब क हे तीनही पर्याय जे आहेत ते या ठिकाणी बरोबर दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे, डिस्लेक्सिया विद्यार्थ्यांची आवश्यकता असते, म्हणजे डिस्लेक्सिया असणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज काय आहे या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे मल्टी सेन्सनरी अध्यापन, त्यानंतर सूक्ष्म अध्यापन, क्षेत्र अध्यापन आणि पर्याय अ ब क बरोबर. तर प्रश्न क्रमांक 16चे जे उत्तर आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे मल्टी सेन्सरी अध्यापन. हे उत्तर त्याचं बरोबर आहे, कारण मल्टिपल अध्यापन त्याच्यासाठी गरजेचं असतं, म्हणून हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, समावेशी शिक्षणाचे समावेशी मुख्य धाराचे मुख्य घटक कोणते. म्हणजे जर सर्व समावेशी शिक्षण असेल तर त्या सर्व समावेशी किंवा समावेशी मुख्य धाराचे मुख्य घटक कोणते आहेत या अनुषंगाने विचारलेलं आहे. शिक्षणाचे एकत्रीकरण आहे का, शिक्षण नियोजन आणि प्रोग्रामिंग आहे का, किंवा जबाबदाऱ्याचे स्पष्टीकरण आहे का, किंवा पर्याय अ ब क बरोबर. तर प्रश्न क्रमांक 17चे जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे
ड असं दिलेलं आहे, पर्याय अ ब क बरोबर. जे विद्यार्थी ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे असेल त्यांना इंग्लिशमध्येही दिलेले आहे. काही ठिकाणी जर करेक्शन असेल तर ते करेक्शनही करू शकतात. आणि काही विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे, कृपया जर एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात जर काही संदिग्धता जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच पुस्तकाचा आधार त्या ठिकाणी घ्यावा, ही माझी नम्र विनंती आपल्याला आहे. कारण होऊ शकतं की कामाच्या ओघामध्ये काही त्रुटी यामध्ये राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आपल्याला एखादा प्रश्न जर संदिग्ध वाटत असेल तर आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्याची पडताळ जी आहे ती आपण घेऊ शकतो. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी दिलेला आहे. सर्वसमावेशक शिक्षण ही कोणत्या काळाची गरज आहे? इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इज द नीड ऑफ विच इरा? वैज्ञानिक युग, आधुनिक युग, लोकशाही युग आणि पर्याय अ ब क चूक अशा अर्थाने विचारलेला आहे. तर काही प्रश्नांची संदिग्धता जर आपण दूर केली आणि योग्य पर्याय जवळचा आणि पॉझिटिव्ह कोणता आहे हा जर आपण विचार केला तर आपल्याला याचं उत्तर लगेच मिळू शकतं. तर प्रश्न क्रमांक 18चं जे उत्तर आहे ते ब असं दिलेलं आहे, मॉडर्न युग अर्थात आधुनिक युग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे. आपला प्रश्न क्रमांक 18 झालेला आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, सर्वसमावेशक शिक्षणाचा मुख्य हेतू काय आहे? म्हणजे व्हॉट इज द मेन मोटिव्ह ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन? त्यामध्ये मुलांचे लक्ष, पर्यावरणाचे लक्ष, त्यानंतर विशेष शाळेची स्थापना, त्यानंतर सर्वांना शिक्षण दिले. इथे एन्व्हायरमेंट अटेन्शन म्हणजे वातावरणामध्ये लक्षपणा असणे हे आहे का? आणि प्रश्न क्रमांक 19चं जे उत्तर आले आहे ते दिलेलं आहे क अर्थात विशेष शाळा स्थापन करणे हा सर्वसमावेशक शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, शारीरिकदृष्ट्या अपंग मुले म्हणजे ज्यांची बुद्धीची पातळी सामान्यपेक्षा उंच आहे, जे अभ्यासात लक्ष देत नाही असं आहे का? किंवा शारीरिकरित्या अक्षमता आहे का? किंवा वरीलपैकी एकही नाही? तर प्रश्न क्रमांक 20 जे आहे त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही मनामध्ये गृहीत धरलेलं आहे ते आहे क अर्थात शारीरिकरित्या अक्षमता. विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की प्रश्न वाचत असताना तुम्ही जर गतीने वाचत असला तर एक प्रकारे तुम्ही उत्तर जे आहे ते मनातल्या मनात गृहीत धरू शकता, जेणेकरून आपले उत्तर किती आहेत याची तुम्हाला सहज कल्पना जी आहे ती या ठिकाणी येऊ शकते. प्रश्न क्रमांक 21 आहे, मुलांना विविध वातावरण देताना कोणता विकास मर्यादित नाही? बौद्धिकता, शैक्षणिक, सामाजिक, बुद्धी अक्षमता. तर प्रश्न क्रमांक 21चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे ड अर्थात बुद्धी अक्षमता. हा विकास जो आहे मर्यादित नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, ज्या समस्येवर मुले शिकतात आणि एकत्र काम करतात ते शिकणे, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी डॅश. याचा अर्थ हे सहकारी शिक्षण आहे का? किंवा समूह सहकारी आहेत का? किंवा समूह अध्ययन आहे का? किंवा वरील पर्याय जे आहे अ ब क बरोबर नाही. खरं तर वरील तीनही पर्याय जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला एक समान त्या ठिकाणी दिसत असतात, पण तरीही आपल्याला प्रश्नांचा अर्थ लक्षात घेऊन या प्रकारे आपल्याला उत्तर देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे ए असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे, सहकारी अध्यापनाचे प्रकार काय आहेत? औपचारिक सहकारी शिक्षण, अनौपचारिक सहकारी शिक्षण, गट आधारित शिक्षण आणि पर्याय अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 23चं जे उत्तर आहे ते ड असं दिलेलं आहे की पर्याय अ ब क तीनही बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे, सामाजिक शिक्षण सिद्धांत अर्थात SSLT ही संकल्पना कोणी दिली? बी के स्किनर, अल्बर्ट बंडुरा, त्यानंतर एडवर्ड थॉर्नडाईक आणि जीन पियाजेट. तर यापैकी आपलं जे उत्तर असेल ते या ठिकाणी देणं अपेक्षित आहे आणि याचं उत्तर जे आहे ते अल्बर्ट बांडुरा या ठिकाणी दिलेलं आहे, ज्याने सामाजिक शिक्षण सिद्धांत ही संकल्पना मांडलेली आहे. आता अशा प्रकारच्या व्याख्यांचं जर आपण वाचन केलेलं असेल, पुस्तकांचा आधार घेतला असेल तरच आपल्याला ही MCQs येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 25 आहे, मल्टी सेन्सनरी अध्यापनाची संकल्पना कोणी दिली? हू गिवन द कन्सेप्ट ऑफ मल्टी सेन्सरी टीचिंग? एजडेल, सॅम्युअल आर्टन आणि डॉक्टर ॲना गिलिंगहॅम, त्यानंतर इवान पावलॉव आणि वरीलपैकी नाही अशा अनुषंगाने हा विचारलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 25चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब असं दिलेलं आहे, सॅम्युअल आर्टन आणि डॉक्टर ॲना गिलिंगहॅम हे उत्तर याचं बरोबर आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न की ज्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतात. येणाऱ्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात विद्यापीठाची परीक्षा ही MCQ पद्धतीने होऊ शकते, हे आपण नाकारू शकत नाही. कारण कोविड-19ची सिच्युएशन पाहता या पद्धतीचा पर्याय हा मागील काही महिन्यापूर्वीच्या बॅकलॉग परीक्षेसाठी सुद्धा वापरलेला होता.
मात्र यामध्ये थोडासा बदलाव असा असू शकतो की तुमचा जो अँड्रॉइड मोबाईल आहे त्याला कॅमेरा जो आहे कॅमेराद्वारे तुमच्यावर नियंत्रण या ठिकाणी ठेवल्या जाऊ शकतं. मात्र जर तुमचा MCQच्या माध्यमातून उत्तम सराव असेल, तुम्ही प्रत्येक प्रश्न समजून घेतला असेल किंवा वारंवार याचं वाचन केलं असेल, तर याचा फायदा हा 100% तुम्हाला होऊ शकतो, असा मला या ठिकाणी आशावाद वाटतो. आता या प्रश्नांच्या संदर्भात तुमचे मत काय आहे? तुम्ही काय विचार करू शकता? यामध्ये काही संदिग्धता आहे का? याची माहिती जी आहे तुम्ही कॉमेंट्सद्वारे आपले ओपिनियन नक्कीच कळवा, कारण तुमची ओपिनियन आणि तुम्ही दिलेले जे काही रिमार्क आहे हे आमच्यासाठी प्रेरणादायी असतात. महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी हे MCQ वाचत असतात, ते मला संदेश मेसेज पाठवत असतात आणि नक्कीच ही एक प्रेरणादायी प्रवास माझ्यासाठी आहे. दुसरी एक नम्र विनंती आहे की जर व्हिडिओ दरम्यान काही जाहिराती येत असेल तर आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे की हे आम्ही सर्व तुमच्यासाठी करतो, तुमच्या अभ्यासासाठी करतो. तर काही जाहिराती येत असेल तर त्याला स्किप करू नका, पूर्ण जाहिरात पाहत जा, ही आम्हा सर्वांकडून तुम्हाला नम्र विनंती आहे. तर या संदर्भातले आपले कॉमेंट्स तुम्ही आम्हाला कळवणारच आहे. तर चला मला परवानगी द्या, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा एक विनंती की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. चला तर मला परवानगी द्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.